विदर्भातील काही अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून जिंकणाऱ्या संभाव्य अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। रामटेकचे अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक हे विजयी होतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। दाहारचे बच्चू कडू विजयी होऊ शकतात, त्याचबरोबर अचलपूरमधून विजयी होण्याची शक्यता आहे। त्यांच्याशीही संपर्क साधला जातोय तशी माहिती सूत्रांकडून मिळते। तसंच विक्रम ठाकरे, प्रीती बंड आणि वामनराव चटप यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत अशी माहिती मिळते। यंदा अपक्षांची भूमिका ही किंग मेकर असेल असं बोललं जातंय आणि अपक्षांवर आता महायुती आणि महाविकास आघाडीचा डोळा आहे। या सर्व जिंकणाऱ्या संभाव्य उमेदवारांशी संपर्क साधायला महाविकास आघाडी आणि महायुतीने सुरुवात केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, विदर्भामध्ये काही अपक्ष आहेत आणि ते जिंकू शकतात अशी शक्यता आहे, त्यांच्याशी महाविकास आघाडी आणि महायुतीने संपर्क साधायला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीचं समीकरण पाहायला मिळू शकतं? अगदी बरोबर आहे। खरं तर 5 ते 6 ठिकाणी अपक्ष किंवा छोटे पक्षाचे आमदार निवडून येऊ शकतात। त्यामध्ये आता प्रामुख्याने आपण काही गोष्टींचा उलगडा करू इच्छितो। एक तर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर रामटेकमध्ये राजेंद्र मुळक हे प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे विजयाचे। ते काँग्रेसचे बंडखोर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा काँग्रेसकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येतो आहे। तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात गेले तर बच्चू कडू आणि प्रीती बंड असे दोन महत्वाचे उमेदवार आहे। बच्चू कडू अचलपूरमधनं आणि प्रीती बंड हे बडनेरामधून एक त्यांच्यावर जिंकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा दोन्ही बाजूनी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडूनही प्रयत्न केला जातो आहे। तर तिसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा मतदारसंघामध्ये जे आहे वामनराव चटप यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे। ते सुद्धा परिवर्तन महाशक्तीकडून स्वतंत्र भारत पक्षाकडून ते उतरलेले होते आणि त्यांच्या सुद्धा विजयाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। त्यांच्याकडे सुद्धा एक संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्याचबरोबर अमरावतीमध्ये वरुड मोर्शीमध्ये जे विक्रम ठाकरे आहेत त्यांच्याशी सुद्धा कुठेतरी त्यांचा कल कुठे राहतो त्याच्याबरोबर चाचपणी करून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रयत्न केले जातोय। हे प्रामुख्याने 5 अपक्ष किंवा जे छोटे पक्ष आहेत त्यांचे उमेदवार आणि त्याच्या व्यतिरिक्त वंचितचा एक उमेदवार असे 6 जण शक्यता त्यांची व्यक्त करण्यात येते। आणि काही ठिकाणी जसं उमरेडमध्ये सुद्धा भाजपाचा एक बंडखोर मजबूत आहे, काटोलमध्ये सुद्धा एक याज्ञवल्क जिचकार आहे। हे सगळे जे आहे त्यांच्यावर सुद्धा हे सगळे महायुती आणि महाविकास आघाडीचं लक्ष ठेवून आहे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे। आता उघडपणे हे जे लहान पक्षाचे नेते आहेत ते आपले पत्ते उघडताना दिसत नाही, पण नक्कीच त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि हे पत्ते उद्याच्या निकालानंतर साधारणतः 12-1 नंतर यांच्यातल्या मुवमेंट्स आपल्याला दिसू शकतात। पण यांची भूमिका अतिशय निर्णायक राहील, कारण की आता जे एक्झिट पोल येत आहे सर्वत्र त्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अशी चुरशीची लढत दिसते आहे आणि या अपक्षांची आणि लहान पक्षांची भूमिका अतिशय महत्वाची राहणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।